नेहमी पक्ष्यांच्या किलबिलाटानं उजळून निघणारा नवेगाव बांध तलाव परिसर आज ओसाड पडलाय। इथलं पक्षी निर्वाचन केंद्रही सुनसान आहे। नवेगाव बांध तलाव अत्यंत जुना असून पूर्वीच्या मालगुजारांनी या तलावाची निर्मिती केली। तलावात जास्त गाळ जमू नये यासाठी त्यांनी तलावाच्या बाजूला विशिष्ट प्रकारचं गवत लावलं। याच गवताकडे आकर्षित होऊन इथं बरेच पक्षी यायचे। आता मात्र या तलावाच्या परिसरात बेशरम म्हणजेच आयपोमेनिया झाडांनी अतिक्रमण केलंय। बेशरम झाडांची संख्या अशीच वाढत राहिली तर याचे आणखी दुष्परिणाम दिसून येऊ शकतात असा अंदाज आहे। की काही अनवॉन्टेड वीड्स तिथे आलीत, ज्यामध्ये बेशरम आलेली आहे, ठीक आहे, काटेकोरसा आलेला आहे, जो हा तलावावर बाकी ज्या वनस्पती असतात जलीय त्याच्यावर हा डॉमिनेट होत जातो आणि त्यांना नष्ट करत जातो। हा एक अनवॉन्टेड वीड्स हा एक प्रॉब्लेम। त्यानंतर कमर्शियल प्रॅक्टिसेसमध्ये फिशेस, त्याच्यामध्ये कसं आहे की ते मच्छीमार सोसायटीला तिथं अधिकार दिल्या कारणाने ते मोठ्या लार्ज स्केलवर तिथं मासेमारी होते आणि जेव्हा हे मासेमारी करतात तेव्हा पूर्ण तिथलं जे व्हेजिटेशन जे असतं ते बहुतेक त्यांना फिशिंगमध्ये ऑब्स्टॅकल बनतं, त्याला ते पूर्ण काढून नष्ट करत जातात। तर हा एक रिझन आला। बेशरम झाडांच्या पानामुळे विषारी टॉक्सिक्स बाहेर पडत असल्याचा संशय अभ्यासकांना आहे। तर आता इथं ओलिगोचूड नावाचा वर्मही अभ्यासकांना आढळलाय, त्यामुळे तलाव प्रदूषित होतोय। शासनानं किंवा राजकारणी लोकांना जर लक्ष दिले नाही तर भविष्यामध्ये आता ज्या हल्ली 2014-15 पर्यंत ज्या स्पीसीज येणाऱ्या मायग्रेटरी डग्स होत्या किंवा जे वॅडर्स असतात हळूहळू कमी होत चाललंय। येणाऱ्या 10 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये हे निम्म्याहून म्हणजे जवळपास 20 किंवा 25% ही परिस्थिती पक्ष्यांच्या बाबतीत नक्कीच उद्भवेल। हिवाळ्यात रशिया, युरोपसह इतर देशातनं पक्षी थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी गोंदियात दाखल होतात। यात विशेषतः रेड क्रिटेड पोचार्ड, पारी बॉलर, टफ्टेड पोचार कोमनटील, ग्रेलेग्स यासारख्या पक्ष्यांचा समावेश आहे। हा तलाव जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाकडे आहे। हा तलाव वन विभागाला हस्तांतरित केला जात नाही तोवर वन विभाग काहीच करू शकत नाही। मात्र तलावाच्या जैवविविधतेला धोका निर्माण झालेला असताना वन विभागाचं काहीच न करणं आश्चर्यकारक आहे। पिछले सालों से यहाँ पे जो ह्यूमन इंटरेस्ट आ गया है, जिसके कारण जो लोग अपना पेट भरने के लिए तालाब का कितना भी नुकसान होता है उनको कोई तकलीफ नहीं होती और ये डिटोरिएशन जो है ग्राफ जो है वो बहुत तेज़ी से घटता हुआ जा रहा है। पिछले 15 साल से देखिए या पिछले 5 साल से देखिए तो पक्षियों का आना और यहाँ स्थायी रहना बहुत तेज़ी से घटता जा रहा है और मेरा ये मानना है कि अगर इसी ढंग से घटता रहा तो शायद अगले 5 साल में नवेगांव को जो पहले मिनी भरतपुर कहा जाता था वो नाम पूरा मिट जाएगा। अपने गोंदिया जिले के लिए या अपने महाराष्ट्र के लिए एक गर्व की चीज़ थी वो बहुत कम हो जाएगी। नवेगाव बांध परिसराला पक्षी अभयारण्य घोषित करण्यासाठी वन विभागानं प्रस्ताव पाठवलाय, मात्र यावर शिक्कामोर्तब करण्यात वेळकाढूपणा होतोय। नवेगाव बांध तलाव नामशेष झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। व्यंकटेश दुडमवारसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, गोंदिया।